आणि एक मोठी बातमी समोर येते। शिवसेनेची वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। श्रीकांत शिंदेंकडून पक्षातील घडामोडींचा आढावा घेतला जातोय। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत। आगामी रणनीती, पक्षांतर्गत वाद यावरती सध्या चर्चा सुरू आहे। नाराजी, स्थानिक राजकारणावरही चर्चा होतीये। शिवसेना पक्षाचे मंत्री, नेते, आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, प्रवक्ते हे सध्या वर्षा बंगल्यावरती दाखल झालेत। लोकसभा निवडणुकीनंतर पक्षातील घडामोडींचा अंदाज हा घेतला जातोय। पक्षाची आगामी रणनीती, संपर्क अभियान याबाबतही माहिती घेतली जाणार आहे। लोकसभा निवडणुकीत कुठे दगाफटका झाला या संदर्भात देखील आढावा घेतला जाणार आहे। पक्षांतर्गत वाद आणि नाराजी तसंच स्थानिक राजकारणाबाबत आढावा घेतला जाईल। सुरुवातीला श्रीकांत शिंदे हे आढावा बैठकीमध्ये आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत। अधिक माहिती घेऊयात। अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सुद्धा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि विधानसभेची चाचपणी होतीये, जागांसाठीची तयारी होती, आणि दुसरीकडे आता शिंदे गटाकडनं सुद्धा तेवढीच जोरदार तयारी पाहायला मिळते। प्रज्ञा, आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन होतं आणि यामध्ये संघटनात्मक कुठल्या बैठका होऊ शकल्या नव्हत्या। मात्र अवघ्या 89 दिवसावरती आता विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आता शिवसेना कामाला लागली आहे। शिवसेनेच्या वतीने विधानसभेची तयारी करण्यासंदर्भात, त्याची रणनीती आखण्यासंदर्भात आणि लोकसभेतल्या चुका सुधारण्यासंदर्भात आज एक महत्वाची बैठक वर्षा या निवासस्थानी बोलवण्यात आलेली आहे। सध्या शिवसेनेचे ज्या ज्या ठिकाणी आमदार आहेत, शिवसेना उभाटा गट किंवा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असलेली मुख्य शिवसेना, याचे ज्या ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। स्थानिक पदाधिकारी, संपर्क प्रमुख यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे। एकूणच हे चित्र असं दिसतंय की ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार देखील आहेत, म्हणजे शिवसेनेचं विघटन होण्यापूर्वीची जी एकत्रित शिवसेना होती, या सगळ्या जागांवरचा आढावा आता शिवसेना पक्षाकडनं घेतला जातो आणि यासाठी महत्वाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे हे या बैठकीला थोड्याच वेळात पोहोचून मार्गदर्शन करतील। तुर्तास मात्र आपण जर बघितलं तर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून काही महत्वाच्या सूचना हे सगळे पदाधिकारी आणि जे नेते आहेत यांना देण्यात येत आहे आणि त्यांची मतं देखील जाणून घेतली जाते। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी अक्षय।